नमस्कार मित्रांनो, आपल्या पीजी ज्ञान या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीसाठी आणखी एक गोड बातमी याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच आपल्या पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा मिळणारा आर्थिक हप्ता हा अनेक कुटुंबासाठी मोठा आधार ठरत आहे। मात्र या हप्त्याशी संबंधित अडचणी, उशीर, अपात्रता आणि अपडेट्सही अनेकदा समोर येत आहेत। अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला आणि काही अजूनही प्रतीक्षेत आहे। जून महिन्याचा म्हणजेच 12वा हप्ता 5 जुलैपासून पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। मात्र अजूनही सुमारे 30% महिलांना रक्कम मिळालेली नाही। यामुळे अनेक लाडक्या बहिणींना चिंतेत आहेत। राज्य शासनाने स्पष्ट केले आहे की शनिवार रविवारच्या सुट्ट्यांमुळे हप्ता जमा होण्याची प्रक्रिया 12 जुलैपर्यंत सुरू राहणार आहे। काही प्रकरणांमध्ये 15 जुलैपर्यंतही रक्कम जमा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे पात्र महिलांनी काळजी करण्याची गरज नाही। फक्त सर्व कागदपत्रे आणि केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे। ज्या महिलांकडे सरकारी नोकरी आहे त्यांना जून महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता दिला जाणार नाही। चुकीची माहिती देऊन लाभ घेतलेल्या महिलांकडून संपूर्ण रक्कम वसूल केली जाणार आहे। ही माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। शासनाने स्पष्ट केले आहे की आता पुढील हप्ते केवळ पात्र आणि गरजू महिलांनाच दिले जातील। आधार कार्ड आणि बँक खाते लिंक करून ई-केवायसी करणे आवश्यक आहे। ज्यांनी ई-केवायसी केलेली नाही त्यांना हप्ता मिळणार नाही। जुलै 2025 चा हप्ता कधी जमा होईल? 13वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे। अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली तरी 25 जुलै 2025 पर्यंत हप्ता जमा होण्याची शक्यता आहे। बघा, या ठिकाणी पात्र असूनही हप्ता न मिळालेल्या काय करावे? ई-केवायसी पूर्ण झाले आहे का ते बघावे। तुमचं बँक खातं सक्रिय आहे का? तुमचं वार्षिक उत्पन्न शासनाने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा अधिक आहे का? तुमच्या नावावर शेतजमीन, वाहन किंवा अन्य मालमत्ता आहे का? या सर्व अटीपैकी एखादी अपूर्ण असल्यास तुम्ही अपात्रता घोषित केली जाऊ शकता। अपात्र ठरलेल्या महिलांसाठी मार्गदर्शन स्थानिक ग्रामपंचायत कार्यालय, महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी, महाई सेवा केंद्र। तुम्ही तक्रार अर्ज भरून पुन्हा अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकता। बघा, या ठिकाणी जर तुम्ही अपात्र झाले तर काय करावे सांगितले आहे। लाडकी बहीण योजना 2025 अंतर्गत ज्या महिलांनी सर्व पात्रता निकष पूर्ण केले आहेत आणि ई-केवायसी देखील पूर्ण केली आहे त्यांना जूनचा हप्ता लवकरच मिळणार आहे। जुलैचा हप्ता 25 तारखेपूर्वी जमा होण्याची शक्यता आहे। सर्व महिलांनी योग्य माहिती ठेवावी, फसवणुकीपासून दूर राहावे आणि वेळेवर अपडेट तपासावे। लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीसाठी आणखी एक गोड बातमी याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला आहे। जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आपल्या पीजी ज्ञान या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व त्याचबरोबर लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।